भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। प्रभु श्री रामचंद्र की जय, प्रभु श्री रामचंद्र की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय। सर्व हिंदू समाजांचा, सर्व हिंदू समाजांचा, सर्व हिंदू एकजुटीचा, सर्व हिंदू एकजुटीचा जय श्रीराम, जय श्रीराम, हर 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 महादेव। नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश बरदाडे, समरसता संयोजक म्हणून मी कार्य करतो सामाजिक समरसतेचं। कालच्या विषयामध्ये थोडीशी नुकतीच माहिती मिळाली की उदगीर तालुक्यातील मौजा हंगरगा येथे लग्नाच्या कार्यामध्ये शेवंतीच्या कार्यक्रमामध्ये हनुमान मंदिरावरती दलित समाजातील लग्न कार्यासाठी आलेल्या मंडळींना प्रवेश मिळाला नाही, असा एक व्हिडिओ व्हायरल झाला। व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सामाजिक जाणीव, सामाजिक दायित्व म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलो, त्या ठिकाणी भेट द्यायला। तर या ठिकाणी आल्यानंतर आम्ही गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि सर्व म्हणजे ओपन खुल्या वर्गातील आणि इतर समाजातील सर्व गावातील लोकांच्या भेटीगाठी झाल्या आणि इथं मंदिरावर पण आम्ही आलो। आणि आल्यानंतर एकंदर लक्षात आले की गावातलं वातावरण एकदम सौहार्दपूर्ण असं वातावरण आहे आणि सर्वांना वैयक्तिक भेटून आम्ही माहिती घेतली। पण इथं मंदिर प्रवेश कधीही पूर्वीपासून आणि आजतागायत कोणालाही नाकारण्यात आलेला नाही। आता आज आम्ही इथं मंदिरामध्येच आहोत। सध्या मंदिरामध्ये दलित आणि खुल्या वर्गातील सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांनी अतिशय आनंदाने त्या ठिकाणी गावातलं वातावरण, कसल्याच प्रकारच्या ऐतिहासिक वादाची सुद्धा पार्श्वभूमी या गावात नाही, हे ऐकून खूप आनंद वाटलं। आणि खरं तर हे अशा पद्धतीचं सौहार्दाचं वातावरण म्हणजे जे जाती तेढ निर्माण करत आहेत आणि हिंदू एकतेला तडा देण्याचा जो प्रयत्न करत आहेत, त्याला एक फार मोठी चक्राक असं म्हणता येईल इथलं वातावरण पाहिलं तर। धन्यवाद। धन्यवाद। मी सतीश राजेंद्र पाटील, श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट उदगीर द्वारे आम्ही काम करतो आणि आम्हाला हंगरगा या तोंडाजवळ जो गाव आहे या ठिकाणी आम्हाला सांगण्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की त्या व्हिडिओमध्ये की दलित बांधवांना मंदिर प्रवेश नाकारत आहेत अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। आणि आम्ही या गावामध्ये येऊन सर्व काही चौकशी केली तर कसल्याही प्रकारचं हिंदू बांधवावर, दलित बांधवावर कसल्याही प्रकारे या ठिकाणी मंदिर प्रवेशाला कोणीही या ठिकाणी नाकारत नाही। सध्या आता आम्ही या उदगीर परिसर म्हणजे हंगरगा गावातील दलित बांधवही या ठिकाणी आलेले आहेत। ज्या कार्यक्रमामध्ये काही जे उपस्थित होते लग्नामध्ये तेही या ठिकाणी आज आत्ता थोड्यावर उपस्थित झाले आहेत। त्यांचंही आपण या ठिकाणी जी काही घटना घडली त्याबद्दल आपण त्यांचंही मनोगत या ठिकाणी घेऊया। सर, आपलं नाव सांगा। बबन निवृत्ती जाधव, राहणार हंगरगा। जे काल परवा जी घटना घडली त्या घटनेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी होतात असं समजलं आम्हाला लग्नामध्ये, तर नेमकं काय झालं? काय नाही, वर आहे आपले आले होते इथं, आपले शेवंतीला आलो होतो, पण इथं शेवंती बारामीच बाहेरच करतात, मंदिरात करतच नाही सहसा। बरं, हां। त्याच्यामुळे बाहेरच आम्ही शेवंती गेली। आणि या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात आलं की मंदिर जरी समोरून बंद असलं तर पाठीमागून मंदिर हा म्हणजे कधीही खुलं असतं, तर दलित बांधवांना या ठिकाणी मंदिर प्रवेश नाही असं कधी घडलंय का आपल्या इथं गावात? नाही, आमच्या गावामध्ये तसं काहीच घडलं नाही। हे चुकून व्हिडिओ व्हायरल केलेला आहे जाणून बुजून। आमच्या गावामध्ये तसं काही प्रकार नाही। म्हणजे आपण मातंग समाज, हो, मातंग समाज। पूर्ण नाव आपलं? बबन निवृत्ती जाधव। वा, धन्यवाद। नवरदेवाचा नवरदेवाच्या बापाचा चुलत भाऊ, नवरदेवाच्या बापाचा चुलत भाऊ। बरं, नवऱ्याचा चुलता। हां, तुमचा परिचय द्या आणि काय घटना घडली ते सांगा। मी सोनकांबळे संजय कुमार तुकाराम, राहणार हंगरगा। या गावात माझ्या समाजातील एका मुलाचं लग्न होतं। लग्नाची शेवंती बाहेर झाली आणि ते मला जसं कळते तेव्हापासून शेवंती बाहेरच होते। तरीसुद्धा विनंती जर केली तर गेट खोलून देतात, मध्ये शेवंती होतात। बरेच शेवंत्यामध्येही झालेले आहेत। मंदिर प्रवेशाचा प्रश्न म्हणजे माझ्या दोन मुलाचं लग्न आहे 10 तारखेला आणि त्या 10 तारखेच्या लग्नाची लग्नपत्रिका मंदिरामध्ये
देवासमोर ठेवून दर्शन घेण्यात आलं. मला कुठल्याही प्रकारचं म्हणजे आडवणूक किंवा हे करण्यात आलेलं नाही. आमच्या गावामध्ये आम्ही सगळं कोकण समाज, मातंग समाज, इतर जाती सगळ्या खेळीमेळीनं राहतो. आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव इथं होत नाही. तो काल परवाचा जो व्हिडिओ आहे तो बाहेरचा व्यक्ती आहे. आमच्या गावाचा आणि त्याचा काही संबंध तो नाही. कोण्या समाजाचा आहे? तो कोणत्या समाजाचा आहे तोही माहित नाही आम्हाला. तुम्हाला माहिती आहे? हो आपलं चोरत मागाचाच आहे पण ते पण हा. त्याला माहित नाही बाहेर कुलूप असल्या तेवढंच त्यानं बघितलेलं आहे. तर इथला अच्छा. संबंध काय आहे ते त्याला माहिती आहे. त्याचा उद्देशही या ठिकाणी तसा म्हणजे समाजात समस्या निर्माण करायचा नव्हता, पण त्याला हे घटना माहिती नव्हती की या ठिकाणी मंदिर उघडं असते, असंच ना? हा, त्याला ते ससा तर माहित नसेल. मग त्यांना एक वेळेस संपर्क करा, त्यांना बोलून घ्या आणि ही माहिती त्यांना सांगा आणि त्यांनाही या ठिकाणी मंदिरात येऊन त्यांनी पूजन करायचं आहे. आणि त्यांच्यातर्फे हा जे चुकीचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे तर त्याला व्यवस्थित दुरुस्ती करून त्यांनी हे सांगावं की या गावामध्ये कसल्या प्रकारचं सुवर्णाकडून दलित बांधवांना कसल्या प्रकारचा त्रास नाही किंवा इथं मंदिरात त्यांना प्रवेश नाकारला जात नाही, हेही आपण त्या ठिकाणी सांगा, अशी एक आमची तुम्हाला एक आमची भावना व्यक्त करतो. हो सर, हो बिलकुल सांगू. चला, तुम्ही आत्ता कोणतं बोलला ते इथं? हां मामा तुम्ही सांगा. मी काशीनाथ बाबूराव राठोड. आमच्या गावामध्ये जो परवा दिवशी लग्न होतं त्या लग्नामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओशी आमच्या गावाचं काही देणं घेणं नाही. कारण आमच्या गावामध्ये दलित बांधवासोबत आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहतोय. त्यांच्या घरचे प्रसंग, आमच्या घरचे प्रसंग एकमेकाच्या घरी येता जाता आणि आमच्या गावामध्ये दलित किंवा सुवर्ण असा कुठलाही भेदभाव नाही. मी एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि हे जो कोणी प्रकार घडून आणला या ठिकाणी तो जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना या ठिकाणी मंदिरात येऊन दर्शन करण्यासाठी केव्हाही त्यांना परवानगी आहे. या ठिकाणी आता दलित बांधव कोण कोण आहेत या ठिकाणी? दलित बांधव तुमचं नाव सांगा. मी मुकीम मारुती जाधव. नवऱ्याचं ज्या ठिकाणी आता कालपर्वा लग्न जे होतं ते माझ्या चुलत पुतण्याचं. अच्छा, मग त्या संदर्भात काही घटनेबद्दल काही बोलू शकता का? घटना काय त्या दिवशी येऊही भेट झाली होती आमची. आणि ज्या व्यक्तीनं व्हिडिओ केला तो व्यक्ती आम्हाला दिसला नाही आणि त्याची ओळख नाही आहे. कुठला आहे तो? कुठलाही माहित नाही. ते आता ते लग्न घरच्याला माहिती. अच्छा ठीक आहे. लग्नाचे जे कोणी व्यक्ती आहेत ते गावात राहतात का बाहेर राहतात? गावात मग ते आता गावात आहेत का? हो आहे. आहे. मग त्यांनाही या ठिकाणी बोलून त्यांचं जर विचारलं तर चौकशी बरी होईल ना आपल्याला, हो करूया. आहे का नाही? किंवा त्याच्या घरी जाऊ आपण, त्यांना इथं घेऊन येऊ, आहे का नाही? पण सर आमच्या गावामध्ये आतापर्यंत कुठलीही जाती तीन निर्माण झालेली नाही. वा हां. आणि सर्व समाज आम्ही सवर्ण असो मागासवर्गीय असो जे काही या गावामध्ये समाज आहे ते सर्व आम्ही भावाप्रमाणे प्रेमानं वागतोय. आतापर्यंत कुठलीच जाती त्याचा प्रश्न निर्माण झालेला नाही. अजून मातंग या ठिकाणी कोण आहेत? करण तुम्ही तुमचं नाव सांगा पूर्ण. मी करण सदस्य कांबळे, ग्रामपंचायत सदस्य. बरं, या ठिकाणी दलित बांधवांना काही त्रास आहे का? काही त्रास नाही सर आमच्या गावामध्ये. सगळे ह्या मिळून एका जागी असतो. सगळ्यांच्या घरी जाणे येणं. मला मंदिर खुलं आहे. बरं, तुमचं नाव सांगा. राम शिरजन कांबळे. बरं, मंदिरात काही अडचण आहे का आपल्याला? मंदिरात काहीच अडचण नाही. तुमचं नाव सांगा. सिकंदर चंद्र सुंदर. आपला काही मंदिरात अडचण? काही त्रास नाही. आता आम्ही या ठिकाणी जवळपास सर्वांचं या ठिकाणी जवळपास मनोगत घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मंदिरामध्ये कुणालाही येण्यास परवानगी नाकारत नाहीत. या ठिकाणी या ठिकाणी मंदिर सर्वांसाठी खुलं आहे. कधीही येऊन या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात. पण काही कारणानिमित्त म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळी या ठिकाणी मंदिर हा खुला असतो आणि समोरून खुला असतो. आणि पुन्हा या ठिकाणी कोणी म्हणजे दिवसभर या ठिकाणी बसण्यास कोणी नसल्यामुळं समोरून 2 ठिकाणी गेटला कुलूप असतात. पण इथे एक छोटासा रस्ता आहे, आपण या ठिकाणी बघू शकता. या रस्त्यामध्ये या ठिकाणी हा गेट सदैव या ठिकाणी खुला असतो. या ठिकाणी मंदिरामध्ये कोणीही येऊन या ठिकाणी दर्शन घेऊ शकतो. या ठिकाणी गावातल्या जे काही दलित बांधव आहेत आणि या ठिकाणी जे काही सुवर्ण आहेत त्यांचंही आम्ही या ठिकाणी मनोगत घेतलेलं आहे. हे गावचे सरपंच ना, हां उपसरपंच यांचंही या ठिकाणी आपण मनोगत घेऊ. सर, पूर्वीपासूनच मंदिराच्या पुढे एक हॉल आहे मोठा. हॉलला पहिल्यापासूनच आम्ही लॉक आहेत आणि जे कुठला कार्यक्रम घ्यायचा असेल तर कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही खोलतो. आणि शेवंतीच्या टाईम झाल्यामुळे त्याने आले, उशिरालाच पाहुणे आले, त्याच्यामुळे बाहेर शेवंती वगैरे केले
आणि त्यांनी परत कुणाकडे असं मागणी केली नाही त्यावेळी. बाहेरच्या बाहेर लग्न लवकर लावायचे म्हणे शेवंती झाली आणि तसंच बाहेरच्या बाहेरून शेवंती करून गेले. आणि हा व्हिडिओ कोणी केला ते कुणाला माहिती नाही आणि परत त्यांनी चावी वगैरे काही माहिती नाही. आणि मंदिरात जाऊन जर मंदिर आपल्या हनुमानचं दर्शन घ्यायचं असलं तर पाठीमागून सारखं मंदिर खुल्लं असते. इथं कुणाचं असं बंधन नाही की तुम्ही कुणी या पाया पडा, असं इथं कोणी पुजारी वगैरे नाही, तू आलास गेला असेल कोणी म्हणत नाही. प्रत्येक दलित असेल, ओपन असेल, अजून इतर कोणी समाजाचे असतील त्यांना डायरेक्ट प्रवेश असतो मंदिरात. आणि फक्त हॉलमध्ये म्हणजे बल्ब मध्ये फोटो आहेत असे लहान लेकरं येऊन फोडतात म्हणून कंटिन्यू आम्ही केलेला होतो हॉलला. आणि कार्यक्रम असेल तर आम्ही कार्यक्रमासाठी सदैव ओपन ठेवतो. काल परवा जिल्हा परिषदेच्या इलेक्शनच्या वेळेस मुकेश भालेराव परत विजू कांबळे दोघंही वर मंदिरावर येऊन सर्व इथं 5 मिनिट आम्ही सभा घेतो. असा कुठलाच विषय नाही. कार्यक्रमाच्या वेळेस सारखं मंदिर खुलं राहते. आपलं सर्व ऐकून चांगलं वाटलं, कारण आता आपल्या जवळपास आमदार म्हणून जवळपास सुधाकर भाडोळ असतील किंवा संजय भाऊ बनसोडे असतील, त्यांना कुठेही कुणाच्याही घरी प्रवेश असतो आणि ते कधीही मंदिरामध्ये प्रवेश करतात. आता उदगीर तालुका असेल किंवा जळकोट तालुका असेल तर त्यांना कधीही कुठेही कोणी नाकारत नाही. त्याचप्रमाणे दलित बांधाला आपण मानव म्हणून जवळ घेतलोच आहोत. आणि जर कुठे असे घटना घडत असतील तर ते आपण सर्व सुवर्ण हिंदू असो किंवा दलित बांधव असो, पण हिंदू म्हणून या ठिकाणी सर्वांनी एकत्रित यावं, हेच आमचं या ठिकाणी आपल्या बोलण्यातून हे लक्षात आलं. आणि हेच आपण सर्वांनी काम करावं, करत राहावं असं आपण या ठिकाणी विनंती करतो व थांबतो. या ठिकाणी आपण आता सर्वजण मिळून दलित बांधवाच्या हस्ते या ठिकाणी आपण आरती करूया. या समोर या दलित बांधव कोणी या, तुम्ही या, तुम्ही प्रमुख आहात. या तुम्ही हे करा, या नागर अगरबत्ती लावा. महाराज तुम्ही आरती म्हणा. ते हातात घ्या अगरबत्ती. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनो रघुवर बिमल जस जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन बिराज सुवेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा बिराजे कांधे मूज जनेयु साजे शंकर स्वयं केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्याबान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिया विदिखावा बिकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाए संजीवन लखन जियाले श्री रघुवीर हर्षुर लाए रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही समभाई सहस बदन तुम रोजस गावे अस कहीं श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिंसा जब कुबेर दिगपाल जाते कवि गोविंद सके कहाते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपत दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्त्र जोजन पर भानु लिल्लोता ही मधुर फल जानू प्रभु मुद्रिका मेली मुख माही जल्दी लांगे गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम रे तेते राम दुआरे तुम रखवारे हो तन आज्ञा बिन पैसारे सब सुकल है तुम्हारी सरना तुम रक्षक का हो को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम राय सिर ताजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लाए सो
होई अमित जीवन फल पावे। चारों युग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे ससुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता। राम रसायन तुमरे पासा सादर हो रघुपति के। या ठिकाणी मंदिर आहे आणि मंदिर समोरच्या बाजूने आहे। त्या ठिकाणी समोर कुलूप आहे। आता दुपारचे 11:30 वाजले आहेत। तर मंदिराला जाण्यासाठी पाठीमागून रस्ता हा खुलाच असतो, बरोबर आहे। तुमचं नाव काय? माझं नाव पुंडलिक गंगाराम सूर्यवंशी, हां, थोडंसं. हंगरगा हां. खुदर. हां आणि देवाची सेवा करण्यासाठी इकडल्या पाठीबाजूला मंदिराची जे गेट आहे ते खुलं आहे 24 तास. तरी माणसं नसून कुत्र सुद्धा जाऊन बसू शकते, तर कोणी त्याला आणू शकत नाही. इथपर्यंत आमच्या गावामध्ये प्रमाणितपणा आहे. नाही, पण तुमच्या गावामध्ये जे दलित बांधव आहेत आपले मातंग असतील किंवा अजून कोणी असतील, दलित बांधवाला या ठिकाणी कधीही केव्हाही मंदिरात प्रवेश असतो का? 24 घंटे आमचा खुल्ला आहे मंदिरात जाऊन सेवा करण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी काय काम करता? मी इथे शेती करतो. शेती. आणि शेती करत असताना तर तुमचं जे काही व्यवसाय आहे, इतर काही व्यवसाय आहे, मग तुमचं दलित बांधवाशी काही संपर्क होतो का? त्यांची काही भेटीगाठी होतात का? संपर्क होतो दलित बांधवाशी. हां मी भावाप्रमाणे वागतोय त्यांना. हां आणि जर मुलाचं आचरण जर चांगलं असेल, माझ्या गावातल्या नोकरीला असेल, तर त्याला जर समजा लग्न करायचं असेल, त्याच्या लग्नासाठी मुलगी सुद्धा मी त्यांच्या सोयऱ्याला विचारू शकतोय. आणि माझं जर खोटं वाटलं तुम्हाला, तर मी आता तुम्हाला मुखेड तालुक्यामध्ये एक नंबर लावून देतो आत्ता चालाय संदर्भात. या मी आचरणावर काम करतोय आणि कुणाच्या चहाचा अपेक्षित नाही. माझ्या खिशातून दाम घालून काम करू शकतोय. असंही नाही की हे जणात जितात हे जाऊ शकतोय, कारण मी आचरणावर आमच्या इथे काम. तर इथं कोणी आता दलित बांधव आहे का? इथं कोणी आपल्या इथं? हां, दलित बांधव कोणी आहे का आता आपल्यात? मामा आहेत का? दलित बांधव मध्ये आहेत का? या. तुमचं नाव काय मामा? सिकंदर चंदर सोनकांबळे. बर. आपल्या इथं आता जे मामा सांगतात, तुमचं नाव काय म्हणलो? माझं नाव पुंडलिक गंगाराम. पुंडलिक गंगाराम यांनी जे सांगतात की दलित बांधवाला या ठिकाणी मंदिरात प्रवेश आहे का आपल्या गावात, हंगरगा गावात? काही त्रास नाही. अच्छा, म्हणजे मंदिरात प्रवेश आहे आपल्या सर्वांना. म्हणजे माता भगिनी इथे येऊन दर्शन वगैरे करू शकतात सर्व काही अडचण नाही. कुणी तुम्हाला त्रास देते का? कुणी त्रास देत नाही. या मंदिरात आपण दर्शन घेऊ. त्या या. तुमचं नाव सांगा मामा. देवाच्या सेवेला कोणी तुमचं नाव सांगा. सिकंदर चंदर सोनकांबळे. सिकंदर चंदर सोनकांबळे. मी सतीश राजेंद्र पाटील श्रीराम प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय. आणि समाजामध्ये आपल्या दलित बांधवासोबत आपण मिळून बसून एका ठिकाणी अन्नही ग्रहण करतो आणि आम्ही सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी आम्ही काम करतो. या संदर्भात आज आपल्या इथं भेटण्यास आलेलो आहोत आम्ही. तर आपण दर्शन घेऊ. द्या. तिथल्या कुण्याही हिंदू बांधवांची या ठिकाणी कसल्याही प्रकारची तक्रार नाही. ते कसल्याही प्रकारे या ठिकाणी दलित बांधवांना मंदिर प्रवेशासाठी कधीही अडचण करत नाहीत असं स्पष्ट म्हणणं. आपलं नाव काय म्हणलं? सिकंदर चंदर सोनकांबळे. सिकंदर चंदर सोनकांबळे यांच्यातर्फे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या. अजून दलित बांधव कोणी? तुमचं नाव काय? संजय तुकाराम सोनकांबळे. संजय तुकाराम सोनकांबळे. ते काल परवा जी काही घटना घडली तर त्या संदर्भात थोडंसं आपण मत व्यक्त करावं. तर आम्हाला या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं जातीयता दिसून येत नाही किंवा आमच्या अनुभवाला ते येत नाही. मंदिरामध्ये फक्त मंदिराचं काम चालू असल्यामुळं गेट बंद होतं आणि कुत्रे किंवा लहान मुलं येऊन मध्ये घाण करतात, तोडफोड करतात. यासाठी सभागृहाचं समोरचं गेट कायमचं बंद असते आणि जर समजा कोणता प्रोग्राम असला तर ती विनंती केल्यावर काढून देतात. माझा मुलगा, माझ्याही मुलाचं 10 तारखेला लग्न आहे. मंदिरामध्ये जाऊन त्यांनी पत्रिका ठेवून देवाचं दर्शन घेतलेलं आहे
आम्हाला या गावात कुठलेही म्हणजे जातीयतेबद्दल कसल्याही प्रकारचा कटू अनुभव नाही. गावाचं नाव सांगा तुमच्या. मी मौजे हंगरगा या गावात राहतो. या गावात शिक्षक आहे. मी दलित आहे. दलित असून सुद्धा मला गावामध्ये प्रत्येकाच्या घरी सन्मानपूर्वक वागणूक मिळते. वा, चांगली गोष्ट आहे. आणि पण ज्या लोकांनी या ठिकाणी व्हिडिओ करून सुद्धा टाकला, आणखी एक विषय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मंदिराचा समोरचा भाग हा दोन्ही कुलूप असतो. या ठिकाणचा आपण बघू शकता हे. पण मंदिराला येण्यासाठी या बाजूचं एक गेट आहे. या गेटमधून आपण कोणीही कधीही येऊ शकतो. हे गेट खुल्लंच असतं, बरोबर आहे? बरोबर आहे. हां. गेट 24 तास उघडं असते. हां. दर्शनासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आपल्या गावात कसलीही हिंदू बांधव असलं की तक्रार हिंदू नाही. धर्मामध्ये मग असं कसं कुठलाच भेदभाव नाही. वा, ऐकून आनंद वाटला आपल्या गावातलं एकता ऐकून सुनी. आणि असंच राहणं गरजेचं आहे. दुसरं, आणि मानव म्हणून आपण जगणं हेही गरजेचं आहे. ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ करून या ठिकाणी टाकला तर तो व्यक्ती इथला आहे का बाहेरचा आहे? तो व्यक्ती कुठला आहे याची आम्हाला हा. माझं नाव सूर्यवंशी यशवंत पुंडलिकराव. माझी सरपंच आणि चालू ग्रामपंचायत सदस्य. आज माझ्या गावामध्ये 10 ते 11 जातीचा समावेश असून याच्यामध्ये कुठलाही जातीवादाचा किंवा जातीय द्वेष आतापर्यंत निर्माण झालेला नाही. एखादी अज्ञानानं जरी काही विनाकारण केला असेल तरी माझ्या समाजाला माझं गाव आणि माझा समाज मला सांभाळून घेऊन चालणाऱ्यापैकी आहे. आणि आत्तापर्यंत त्याच परिस्थितीमध्ये चालत चालला आहे आणि इथून पुढे देखील ह्याच पद्धतीने चालणार आहे. ह्याच्यामधून कुठलाही बदल झाला तर इथं मांग नाही, मार नाही, अटकर नाही, कोळी नाही, कुठलाही समाज असेल ह्या गावामध्ये जातीचा उल्लेखच नाही. सगळे भाऊबंधाच्या प्रेमानं आत्तापर्यंत आम्ही सहमतानं आले आहोत या तारखेपर्यंत. आणि इथून पुढे बी आम्ही जोपर्यंत आम्ही ज्या भावनेत आहोत त्याच भावनेनुसार चालू, एक आमची इच्छा आहे. कोणी एखाद्या अज्ञानानं जर चुकीने केला असेल तर त्याची चूक आहे. आणि हे जर सर्व कुण्या इतर जातीने जर मान्य केली असेल तर त्याची चूक मी सुद्धा माफी मागायला तयार त्या चुकीची. हां, कंटिन्यू खुलं राहते. जरी तुम्हाला दर्शन घ्या झालं पुण्याचं बंद नाही, काय नाही. आता या दर्शन घेऊ आता. कुत्र बसले मध्ये. किल्ली राहते पूर्ण नसतं. हां, हे इथं बी किल्ली राहते, तिकडून बी राहते. उडत असते आणि मंदिर असं खुलत राहते. ही